नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही गेलेलो मामाच्या गावी। तर आई आणि मी गेलेलो। तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं महाराजांचं दर्शन घ्यावं, त्यासाठी गेलो दर्शन घ्यायला। तर एक्झॅक्टली 11:30 पावणे 12 वाजलेल्या बघा। आणि आम्ही एंट्री केली मंदिरामध्ये आणि आरती सुरू झालेली बघा। समोर दिसतंय तुम्हाला सगळे लोक आरतीसाठी उभे राहिलेले आहेत। मग त्याच्यानंतर आम्ही सुद्धा आरतीसाठी उभे राहिलो। आरती झाली महाराजांची आणि त्याच्यानंतर मग प्रसादाला सुरुवात झाली। तर त्यानंतर मग लाईन लावून प्रसादासाठी आम्ही गेलो। महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर इथं आल्यावर खूप भक्तिमय वातावरण वाटतं आणि त्यामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं। तर तुम्हीही आवर्जून जा गोंदवले या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी आणि तिथला अनुभव तुम्ही घेऊन बघा। प्रचंड अशा भाविकांना इथं चमत्कारिक अनुभव आलेले आहेत। त्यामुळे तुम्हीही एकदा इथं जावा, दर्शन घ्या छानपैकी। हे बघा, आतमध्ये काही व्हिडिओ घेण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे बाहेरूनच आपण असं व्हिडिओ त्यानंतर आम्ही हे बघा, आजच्या प्रसादामध्ये लापशी, मटकीची भाजी, ताक, आमटी, मसाले भात, पांढरा भात असं जेवण होतं। आणि जेवण बघा, एवढं चविष्ट जेवण असताना इथलं तुम्ही एकदा प्रसाद ग्रहण करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नंतर सांगा की बाबा तुम्हाला हा प्रसाद कसा लागला काय। त्याच्यानंतर पुन्हा जाताना एकदा आम्ही इथं दर्शन घेतलं। इथं श्रींचा अंगारा आणि ते पेय जल मिळतं श्रींचं। त्याच्यानंतर घरी जाताना रिटर्न हे बघा असे स्टॉल आहेत रोडला। इथं महाराजांची मूर्ती, फ्रेम आणि ते मंत्र श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राच्या मशीन्स वगैरे अवेलेबल प्राईजमध्ये, अफोर्डेबलमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि खूप छान वाटेल। चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, बाय।